मी म्हटलं की आपण 2014ला आपल्याला पहिल्यांदा भाजपने उमेदवारी दिली, 2019ला दिली आणि त्यामध्ये आपला पराभव झाला. 2024ला सुद्धा भाजपने संजय पुरामलाच उमेदवारी का बरं द्यावं? नो वर्क नो पेमेंट, नो वर्क नो तिकीट. आपण तुमच्याशी लोकसभा निवडणुकांच्या आधी भेटलो होतं आणि तेवढी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की 100% लॉक केलं होतं की या ठिकाणी भाजपचे अशोक नेते खासदार बनतील. जो नेरेटिव्ह त्यांनी लोकसभेमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला होता, तो नेरेटिव्ह मात्र आता या महाराष्ट्र विधानसभेमध्ये चालणार नाही. त्यांच्या कार्यकाळाचं जर आकलन करायचं असाल तर एक विरोधक म्हणून कसे आकलन कराल? म्हणजे पूर्णपणे नापास झालेला म्हणजे आमदार आमच्या मतदारसंघाला प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे 5 वर्षात जी अपेक्षा लोकांनी केली होती त्या अपेक्षामध्ये इथले विद्यमान आमदार खरे उतरू शकले नाही. आमगावच्या लोकांशी बोललं की काय समस्या तुम्हाला आहेत, तर लोक बोलतात की नगर परिषदेचा मुद्दा आजही रखडला आहे आणि आमगावची नगर परिषदचा मुद्दा मार्गी न लागल्यामुळे तेथील लोकांना घरकुलच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. नगर परिषदेच्या निवडणूक लागली असताना कोर्टात जाणारे कोण? कोर्टात जाणारेच मुळात काँग्रेसचे होते. काँग्रेसलाच नको होती ती नगर परिषद, काँग्रेसलाच नको होता तो निवडणूक. विद्यमान आमदारांनी आरोपही केलं की भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि हे काँग्रेसच्या विकास कामाला घाबरून भाजपचे लोक असे धंदे करत आहेत. काँग्रेसनी एकही विकास काम केले नाही तर काय घाबरणार आहेत? त्यांनी सांगावं ना एक तरी की मी 10 करोडचा रस्ता बनवलेला आहे, 50 करोडचा रस्ता बनवलेला आहे, 300 करोडचा रस्ता बनवलेला आहे, असं दाखवा ना. त्यांनी तुकडे तुकडे केलेले आहे. 10 लाख, 15 लाख, 10 लाख, 15 लाख. कशासाठी? सगळ्याला माहीत आहे कशासाठी केले आहे ते 10 लाख 15 लाख. तुम्ही म्हणता की त्यांनी कामं नाही केलं, त्यांनी तर तेवढा मोठा देवरीमध्ये दवाखाना उभा केला. मी आमदार असताना 12.5 कोटी रुपये मंजूर करून आणले होते. तेव्हा आमदारच नव्हते, तेव्हा त्याचा काही रोलच नव्हता. पण आता ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना असं वाटते का ये सब मैंने किया, परंतु तसा काही नाही. तुमच्या काळातलं आहे ते? यस. नमस्कार, मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि आज आमच्या ह्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता आमच्यासोबत स्वतः आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. नमस्कार. जसं मी म्हटलं की सर्व नेते आपापल्या तयारीला लागलेले आहेत. आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून 2014 ते 19 पर्यंत आमदार होते. आता पुन्हा 5 वर्षसुद्धा आपण आमदार नसताना सुद्धा लोकांची कामं केली, लोकांच्या संपर्कात राहिले आणि आता 24ची निवडणूक अवघ्या काही दिवसांनीच तारखा जाहीर झालेल्या आहेत. कशी तयारी सुरू आहे तुमची? 2019मध्ये आपण पराजय झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण मतदारसंघात निघालो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये सहकार्य केलं. लोकांनी जिथे जिथे बोलवलं आपण तिथे तिथे गेलो. पायात भिंगरी घालून संपूर्ण विधानसभेचा दौरा केला. मोहल्ले असतील, गाव असतील, नुक्कळ असतील, आपण कुठलेही सोडलेले नाही. सतत जनतेच्या संपर्कात गेल्या 5 वर्षापासून आपण आहोत. 5 वर्षापासून संपर्कात आहात. मी म्हटलं की आपण 2014ला आपल्याला पहिल्यांदा भाजपने उमेदवारी दिली, 2019ला दिली आणि त्यामध्ये आपला पराभव झाला. 2024ला सुद्धा भाजपने संजय पुरामलाच उमेदवारी का बरं द्यावं? नो वर्क नो पेमेंट, नो वर्क नो तिकीट. आणि त्याच्यामुळे पक्ष काम करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. काम करणाऱ्यांवर पक्षाचा खूप मोठा लक्ष असते. भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की सातत्याने सर्वेच्या आधारावर सातत्याने कोण काम करतो मतदारसंघात, कोण काम करत नाही याच्यावर पूर्ण लक्ष ठेवतो. भारतीय जनता पक्षाचे असे अनेक संघटना आहेत जे पूर्ण CCTVच्या नजरेने ते त्या मतदारसंघाला पाहतात आणि निश्चितच वर्कर्सला या भारतीय जनता पक्षामध्ये खूप महत्त्व आहे. वर्कर्सला महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. आपण तुमच्याशी लोकसभा निवडणुकांच्या आधी भेटलो होतं आणि तेवढी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की 100% लॉक केलं होतं की या ठिकाणी भाजपचे अशोक नेते खासदार बनतील. मात्र त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे नामदेव किरसाने सामोरं निघून गेले. काय कारण असेल? त्याचं कारण असं आहे की काँग्रेसकडे विषय नव्हता. त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केलं आणि त्या फेक नरेटिव्हच्या आधारावर संविधान बदलणार आहे, आरक्षण बदलणार आहे. यामुळे या देशातील SC ST ही जी जनता आहे ही भयभीत झाली आणि ह्या भयभीतचा फायदा काँग्रेसने घेतला आणि त्याच्यामुळे तो पराभव झाला.
तो नॅरेटिव्ह आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा चालला. संपूर्ण भारतामध्येच काँग्रेसनी नेरेटिव्ह पसरवलं आणि त्या नेरेटिव्हचा खूप मोठा इफेक्ट सर्वसामान्य जनतेवर झाला. जो नेरेटिव्ह त्यांनी लोकसभेमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला होता तो नेरेटिव्ह मात्र आता या महाराष्ट्र विधानसभेमध्ये चालणार नाही. त्यांनी खोटे बोलून मतदान घेतलं हे जनतेला कळलेलं आहे. बरं, काँग्रेसकडून 2019ला सहस्राम कोरटे हे काँग्रेसच्या चिन्हावर या क्षेत्रातून निवडून आले. सतत 5 वर्ष ते सुद्धा ह्या क्षेत्रात काम करत आहेत. कसा राहिला त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ? आपण एक त्यांच्या विरोधात आपण 5 वर्ष भूमिका बजावली. जर त्यांच्याविषयी त्यांच्या कार्यकाळाचं जर आकलन करायचं असाल तर एक विरोधक म्हणून कसे आकलन कराल? 2019 ते 24च्या दरम्यान मला आमदारांनी केलेले काम मला ह्या मतदारसंघात दिसून नाही राहिलेले आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी या मतदारांना सांगितलं होतं या मतदारसंघात आमदार होण्याच्या पूर्वी की मी मोठमोठे ह्या ठिकाणी फॅक्टरी आणणार, प्रोजेक्ट आणणार, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणार, सिरपूर डॅमच्या पाणी चिचगडला नेणार, सालेकशामध्ये मध्यम प्रकल्प मी तयार करणार, बेरोजगारांच्या हाताला काम देणार, रोड रस्ते बनवणार. यापैकी म्हणजे त्यांनी जे वचन दिलं होतं यापैकी त्यांनी केलेलं कामाला दिसून नाही राहिलेलं आहे. आत्ता 1 वर्ष अगोदर महिला बचत गटातील महिलांनी विद्यमान आमदाराला सभागृहाची मागणी केली होती. महिलांना बसायला जागा नसते. त्यांनी पूर्ण विधानसभेत आपण 50च्या वर महिलांसाठी स्वतंत्र सभागृह देऊ अशी त्यांनी घोषणा केली. यादी वाचून दाखवली अनेक महिला मेळाव्यामध्ये. एकही सभागृह महिलांसाठी ते देऊ शकले नाही. हे म्हणजे पूर्णपणे नापास झालेला आमदार आमच्या मतदारसंघाला प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे 5 वर्षात जी अपेक्षा लोकांनी केली होती त्या अपेक्षामध्ये इथले विद्यमान आमदार खरे उतरू शकले नाही. बरं, 2009ला हा क्षेत्र अनुसूचित जातींकरिता साहेब राखीव झाला. अनुसूचित जमातींकरिता राखीव झाला. त्यानंतर आता ही 4थी टर्म होणार आहे. कसा विकास त्या आपल्या आदिवासी समाजामध्ये कितपत विकास होत आहे किंवा काय बदल 2009च्या आधी आणि आता 2009 नंतर ह्या क्षेत्राला त्या समाजाचे आमदार मिळत असल्यामुळे काय बदल होत दिसून आपल्याला येत आहे? 2014मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले, महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार 5 वर्ष आपण चालवलं. जनतेने बघितलं जे काँग्रेसच्या काळामध्ये जे योजना तयार नव्हते ते नव्याने योजना तयार करून आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा विकासाचा झंझावत कार्यक्रम 2014 ते 19च्या दरम्यान झाला. विकास कशाला म्हणतात हे भारतीय जनता पक्षाने समस्त महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी भारताला दाखवून दिलेलं आहे. शेवटच्या व्यक्तीचा विकास हाच भारतीय जनता पक्षाचा ध्यास आहे आणि म्हणून सातत्याने सर्वसामान्य व्यक्तींचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घेऊन भारतीय जनता पक्ष वाटचाल करीत आहे. काँग्रेसचा काळ पाहिला आणि 10 वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा काळ पाहिला तर खूप मोठा तफावत आपल्याला दिसून येईल. आज गावागावामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते बनवले, गाव जोडले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी अंतर्गत त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले. मागेल त्याला घरकुल देण्याचं काम आपल्या शासन काळात झालेलं आहे. आता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 80 ते 90% लाडक्या बहिणींच्या खात्यावर शासनाने पैसे सुद्धा टाकलेले आहे आणि त्याच्यामुळे जो तफावत आपण बघतो आहे की 50 वर्षाचा कार्यकाळ काँग्रेसचा आणि 10 वर्षाचा कार्यकाळ भारतीय जनता पक्षाचा, तर 50 वर्षामध्ये जे काम होऊ शकले नाही ते 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं
काम करून दाखवलेलं आहे. बरं, आपण तुमच्या मतदारसंघात फिरत असताना ज्या आमगावला गेलं, आमगावच्या लोकांशी बोललं की काय समस्या तुम्हाला आहेत, तर लोक बोलतात की नगर परिषदेचा मुद्दा आजही रखडला आहे आणि आमगावची नगर परिषदचा मुद्दा मार्गी न लागल्यामुळे तेथील लोकांना घरकुलच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र जबाबदार व्यक्ती कोण हेच त्यांना सापडत नाही, किंवा आपण कोणाच्या जवळ मागणी करायची किंवा कोणाजवळ आपलं जो भावना आहेत त्या व्यक्त करायच्या लोकांना समजत नाही. केव्हा होईल आमगाव देवरी नगर? भारतीय जनता पक्षाच्या सरकार असतानाच नगर परिषदेचे निवडणूक आमगावला लागले होते. कोर्टामध्ये कोण गेला? नगर परिषदेच्या निवडणूक लागली असताना कोर्टात जाणारे कोण? कोर्टात जाणारेच मुळात काँग्रेसचे होते. काँग्रेसलाच नको होती ती नगर परिषद, काँग्रेसलाच नको होता तो निवडणूक. जनतेला वेठीस धरण्याचं काम आमगाव तालुक्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात कोण गेले? आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांच्या चुकीमुळे आमगावच्या नगर परिषदच्या निवडणूक रखडलं. नगर परिषदेच्या निवडणूक रखडल्यामुळे अनेक विकासाचे काम होऊ शकले नाही. घरकुल असेल, गोठे असतील, रोड असतील, रस्ते असतील, नाले असतील, आणि त्याच्यामुळे तो काम झाला नाही. शासन तुम्हाला माहीत आहे, सुप्रीम कोर्टापेक्षा सरकार मोठी नसते. सदर केस ही सुप्रीम कोर्टात असल्यामुळे कोणीच काही करू शकत नव्हते. आणि निवड आमगावचाच विषय नाही आहे. ओबीसीच्या आरक्षणामुळे कुठलीही निवडणूक होऊन नाही राहिले. जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षण जाहीर होणार नाही तोपर्यंत कुण्या मुद्द्यावर इलेक्शन घेतील? आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र बघत आहात. पण खऱ्या अर्थाने आमगावचा जो विकास खुंटला, जो ह्या 7-8 वर्षामध्ये विकास होऊ नाही शकला, याला जबाबदारच जे कोर्टात गेले आहेत ते लोक आहेत. विद्यमान आमदार तुमच्यावर टीका करतात की तुमच्यामुळे हा प्रकरण रखडला आहे. सुप्रीम कोर्टापेक्षा आम्ही मोठे नाही. सुप्रीम कोर्ट हे शेवटची अथॉरिटी आहे, पायरी आहे. आणि सरकार म्हणून आपली जी भूमिका होती, सरकार म्हणून आपल्याला जे काही करायचं होतं ते पूर्णपणे आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भविष्यात सरकार येवो अथवा न येवो, परंतु तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशीच तेथील स्थानिकांची भूमिका आहे, मत आहे. खूप लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं की हे महाराष्ट्र सरकार त्या लोकांच्या कामी पडत नाही, म्हणून त्यांना मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये सामील करा आमगाव नगर परिषद. याच्यामध्ये मला सांगा, सरकारचा काय दोष आहे? सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे ना. केस सुप्रीम कोर्टात सुरू असल्यानंतर एखादा समजा न्याय प्रविष्ट असेल तर त्याला निर्णय देता येईल का? कुठल्याही न्यायप्रविष्ट घटनेला निर्णय देता येत नाही. बरं, त्यांना ज्या समस्या आहेत त्या समस्या मार्गी कोण सध्या कोण लावू शकतो? बघा, आता तर आचारसंहिता सुरू झाली आहे. पुन्हा महाराष्ट्रात महायुतीची सरकार येईल असं सगळ्यांना वाटते आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीची सरकार आल्यानंतर अडचणीत सापडलेला जो माझा बांधव आहे, अडचणीत सापडलेला तो माझा युवक आहे, अडचणीत सापडलेला आमगाव आहे, त्याला पुन्हा कार्यान्वित करून पुन्हा जोमाने आपण आमगावच्या विकासाच्या गतीला हे देऊ, चालना देऊ. बरं, आपण जेव्हा युवकांशी बोलतो तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील खूप युवकही बोलत आहेत की रोजगाराची मुख्य समस्या आहे आणि ह्या वर्षी ह्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये रोजगाराचा एक मोठा मुद्दा युवक ठेवणार आहेत आणि त्या मुद्द्यांवर जे कोणी त्यांच्या कामी पडणार आहेत त्यांना मतदान करण्यात. खरंच काय करता येईल आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये युवकांच्या बेरोजगारीकरिता? हे खरं आहे की संपूर्ण विभागाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात D.Ed झालेले, B.Ed झालेले, ITI झालेले विद्यार्थी, ग्रॅज्युएट झालेले, MPhil झालेले, PhD झालेले, नेट-सेट झालेले मोठ्या प्रमाणात युवक आहेत. साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटते आपल्याला नोकरी मिळावी. सरकार कोणाची असो,
प्रत्येकाला शासकीय नोकरी देता येणार नाही. बरोबर. आणि म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया च्या माध्यमातून अनेक शिक्षित युवकांना रोजगार मिळेल अशा प्रकारच्या त्यांनी योजना तयार केलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे याकडे सुद्धा युवकांनी लक्ष द्यावे. हे ठीक आहे, मी त्या युवकांच्या भावना समजू शकतो, मी त्यांच्या भावनांशी मी पूर्ण सहमत आहे. पण एक मी आता युवकांना असं म्हणणार नाही की तुम्ही खूप शिकले आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी नोकरी देईन. मी नोकरी देणारा कोण होतो? ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने ट्राय करावा, प्रत्येकाने प्रयत्न करावा. असे अनेक युवक आहेत जे MPSCच्या UPSCच्या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये उतरतात आणि ते स्वतः आत्मनिर्भर होतात. आणि त्यामुळे युवकांना माझी विनंती आहे, युवकांना माझं म्हणणं आहे, आपण निराश होऊ नका, प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल. बरं, हे तर शिकलेल्या पोरांसाठी झालं. काही जे शिकू शकले नाही परिस्थितीमुळे असे खूप लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की एखादा उद्योगधंदा नाही, एखादी फॅक्टरी नाही, एखादी कंपनी नाही की ज्यामध्ये आम्हाला काम मिळेल. भंडारा गोंदिया जिल्हा हा तांदूळ नगरी म्हणून गोंदिया जिल्हा स्पेशली महाराष्ट्र आणि भारतामध्ये याची ओळख आहे. आणि आपण खंताची गोष्ट आहे की या ठिकाणी धानावर प्रक्रिया करणारे किंवा तांदळावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही. खरं तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये कोणता उद्योगधंदा आपण जर आणला तर येथील शेतकऱ्यांना फायदा होईल, युवकांना फायदा होईल असं आपल्याला वाटते? कोणत्या उद्योगाला स्कोप आहे आमगाव देवरीत? लवकरच तांदळावर प्रक्रिया करणारं उद्योग आपल्या आमगाव विधानसभेत सुरू होणार आहे लवकरच. आणि आदरणीय आमचे नेते नितीन गडकरी साहेब एक विजन ठेवणारे नेते आहेत, गडकरी साहेब. बरं. आणि गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून अनेक असे योजना कार्यान्वित होत आहेत. त्यापैकी मी शेतकरी आहे. गोंदिया भंडारा जिल्हा हा तांदळाचा जिल्हा आहे, भाताचा जिल्हा आहे. आमचा शेतकरी जेव्हा धान चुरतो, मळणी करतो, त्यावेळी त्याचा जो निघणारा जो तणस आहे, आपण जो तणस म्हणतो, त्या तणसपासून सुद्धा इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आता सुरू होतो आहे. आपण जे तणस असाच फेकून देतो सहज, काडी कचरा समजून जाळून टाकतो, तर आता शेतकऱ्यांनी उरलेलं म्हणजे धान निघून जातो आणि तणस राहते, तर तणस इतरत्र फेकू नये किंवा जाळू नये, ते सुद्धा खरेदी करण्याचं धाडस बायो CNG वगैरे च्या माध्यमातून सुरू होणार आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा योग्य भाव मिळणार आहे. बरं साहेब, उमेदवारीकरिता सर्व लोक तयारी करत आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आमगाव देवरीमध्ये 3 ते 4 लोकांचे नाव सध्या समोर येत आहे. त्यातमध्ये तुमचं सुद्धा नाव आहे. कोणती मोठी कामं, काय व्हिजन, म्हणजे 5 वर्षाचा संजय पुराम यांच्याकडे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राकरिता काय ब्ल्यूप्रिंट आहे? 2019ला आपला निसटता पराभव झाला. त्याच्यानंतर आपण सातत्याने मतदारसंघामध्ये जनतेचा जो नाळ आहे तो जोडण्याचा आपण प्रयत्न केला. जनतेने जे जे सांगितलं ते मी माजी आमदार असल्यानंतरही केलं. आज माझ्या समोर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेताला पाणी. आणि म्हणून आपण 2-3 गोष्टी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. सालेकसा तालुक्यामध्ये कुवा ढास एक मोठा मध्यम प्रकल्पच्या मागे मी लागलेला हो गेल्या 7-8 वर्षापासून. कुवा ढासचा जर मध्यम प्रकल्प जर झाला तर जवळपास अनेक शेतकरी म्हणजे शेती सिंचनाखाली येईल आणि अनेकांच्या त्या ठिकाणी फलं होईल शेतकऱ्यांच्या. बरं. दुसरा आपण असा विचार करतो आहे की देवरीमध्ये मोठ्या प्रमाणात MIDCची जागा आहे. जास्तीत जास्त उद्योजक आमंत्रित करून देवरी MIDCमध्ये
उद्योजकाला आमंत्रित करून तितके कारखाने सुरू करून जास्तीत जास्त बेरोजगारांच्या हाताला काम कसा देता येईल तो माझा प्रयत्न आता सुरू आहे. बंद आहेत कारखाने तिथले? 2-3 कारखाने सुरू आहेत. बरं. काही कारखान्याचं काम आता सुरू आहे. आणि निश्चितच आपण म्हटलं होतं की 2014मध्ये आमदार झाल्यानंतर आपण 15, 16, 17मध्ये ते काही कारखान्यांना आमंत्रित केलं, जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रमाणात बेरोजगारांच्या कामाला हात मिळावा, हा म्हणजे काम मिळावा हा त्यांचा उद्देश होता. पण काही कारखाने सुरू झाले, काही कारखाने सुरू नाही झाले, परंतु येणाऱ्या 25-26मध्ये काही मोठ्या प्रमाणात कारखाने MIDCमध्ये देवरीला सुरू होणार आहेत. बरं, आपण म्हटलं की सिंचनाची व्यवस्था करू. सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी उपसा सिंचन योजनासुद्धा मागे फार गाजली होती. त्या पांढरवाणी उपसा सिंचनाच्या योजनेचे उद्घाटनसुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत होतं. आणि कारण त्या ठिकाणी विद्यमान आमदाराला उद्घाटन करतावेळी काळे झेंडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं, असा सुद्धा एक प्रकार. विद्यमान आमदाराला भाजपच्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवले नाही. विद्यमान आमदाराला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले तिथल्या. कारण तिथे 2 भागामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. एक बिजेपार, दुसरा पांढरवाणी. आणि पांढरवाणीचे जे 4-5 टोले आहेत, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर हे लिफ्ट इरिगेशन फक्त आणि फक्त 2च गावाला त्याचा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आमच्या गावाला का वगळलं, आमच्या गावाला त्याच्यापासून का वेगळं केलं. ज्या गावात सिंचन प्रकल्प आहे त्याच गावातले शेतकरी, हां, त्याच गावाचे शेतकरी. म्हणजे याला म्हणतात की घरी अड ना पाण्याले लढ. आणि ते होऊ नये अशी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. आणि म्हणून ते शेतकरी त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. विद्यमान आमदारांनी आरोपही केलं की भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि हे काँग्रेसच्या विकास कामाला घाबरून भाजपचे लोक असे धंदे करत आहेत. काँग्रेसनी एकही विकास काम केले नाही तर काय घाबरणार आहेत. त्यांनी सांगावं ना एक तरी की मी 10 करोडचा रस्ता बनवलेला आहे, 50 करोडचा रस्ता बनवलेला आहे, 300 करोडचा रस्ता बनवलेला आहे, असं दाखवा ना. त्यांनी तुकडे तुकडे केलेले आहे. 10 लाख, 15 लाख, 10 लाख, 15 लाख. कशासाठी? सगळ्याला माहीत आहे कशासाठी केले आहे ते 10 लाख, 15 लाख. आणि त्याच्यामुळे मोठे मला दाखवा. 1 रुपयाच्या विकासाचा काम त्यांना करता आला नाही. आणि जेव्हा शेतकरी समोर येतो, प्रश्न विचारतो, तेव्हा त्यांना पर्टिक्युलर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत असं म्हटलं जाते. हे बरोबर नाही. आपण जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा आपण पक्षाचे उमेदवार असतो. आणि ज्यावेळेस आपण निवडणूक जिंकतो तेव्हा समस्त जनतेचे आपण प्रतिनिधी होतो, आमदार होतो. आणि त्याच्यामुळे आमदारांनी अशा प्रकारचा भेदभाव नाही करायला पाहिजे. जी जनता आहे ती जनता माझी आहे. जो शेतकरी आहे तो माझा आहे, तो काँग्रेसचा नाही, BJPचा नाही. अशा प्रकारचा काम आमच्या लोकप्रतिनिधीच्या हातून व्हायला पाहिजे. परंतु इथले लोकप्रतिनिधी मात्र काम काही करत नाही. आणि समजा कमी जास्त झाला तर भाजपवाले मुद्दामून माझ्या विरोधात मोर्चा काढतात, निषेध करतात. अशा प्रकारचा खोटा प्रचार ते करतात. तुम्ही म्हणता की त्यांनी कामं नाही केलं, त्यांनी तर तेवढा मोठा देवरीमध्ये दवाखाना उभा केला. तो दवाखाना 2018मध्ये मी आमदार असताना 12.5 कोटी रुपये मंजूर करून आणले होते. त्यावेळेसचे पालकमंत्री डॉक्टर परिणयदादा फुके होते. त्यांच्या हस्ते आपण तो दवाखान्याचा भूमिपूजन केला होता. आणि त्याच्यामुळे तेव्हा आमदारच नव्हते, तेव्हा त्याचा काही रोलच नव्हता. पण आता ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना असं वाटते का ये सब मैंने किया, परंतु तसा काही नाही आहे. तुमच्या काळातलं आहे ते? यस. बरं, मला वाटलं त्यांच्या काळातले असेल. नाही, तेवढ्या झपाट्याने लोकार्पण, तेवढ्या झपाट्याने नाही. तो आपण 2018मध्ये त्याला निधी खेचून आणली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्राम साहेब आहेत. सरकार कोणाची असो, पण जेव्हा आपण एखाद्या इमारतीच्या लोकार्पण करतो, एखाद्या मोठ्या कामाच्या भूमिपूजन करतो, दवाखाना देवरीचा काही 12.5 लाखाचा नाही आहे, 12.5 करोडचा आहे. बापरे. आणि 12.5 करोडच्या एवढ्या मोठ्या भव्य इमारती जर लोकार्पण करायच्या असेल तर निवड श्रेय लोटण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर त्याला अर्थ नाही आहे. त्याचा काही प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी रीतशीर लोकार्पण करायला पाहिजे होता. परंतु तिथे पालकमंत्र्याला पण नाही बोलवलं आणि स्वतःच
फायदा होत आहे त्या रुग्णालयाच्या लोकांना, व्यवस्था आहेत बरोबर त्या ठिकाणी? आज फायदा होत आहे, कारण नॅशनल हायवे 6वर आहे. अपघात मोठ्या प्रमाणात होतात. आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आरोग्याची सुविधा अत्यंत गरजेच्या होता, इमारत अत्यंत गरजेचा होता. त्याच्यामुळे ते आपण निधी खेचून आणली होती. बरं शेट्टी साहेब, तर क्षेत्रातील लोकांना जर संदेश द्यायचा असेल आगामी निवडणुका संदर्भात, तर काय संदेश द्याल? मी लोकांना एवढाच संदेश देईल की जो तुमच्यासाठी काम करतो, जो तुमच्यासाठी योजना बनवतो, जो तुमच्यासाठी अहोरात्र झटतो, जो तुमच्या सुखादुःखात येतो, वेळेप्रसंगी तुम्हाला अडचणीच्या वेळेस तुमची अडचण सोडवतो आणि शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य म्हणजे लोकांसोबत त्याचे आपुलकीचे नाते असतील, हे नाते जपणारा नेता जर तुम्हाला या विधानसभेमध्ये असेल तर त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. एवढंच मी संदेश या मतदारसंघातील जनतेला देतो. बरं, खूप खूप धन्यवाद साहेब मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. बरं, हे होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजयजी पुरामजी. समाजातील शेवटच्या माणसाला, शेवटच्या घटकाला कशाप्रकारे न्याय देता येईल आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला विकास हाच भारतीय जनता पार्टीचा खरा ध्यास आहे, असं हे म्हणाले संपूर्ण मुलाखतीमध्ये. आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचा कशाप्रकारे यांनी 5 वर्ष आमदार असताना काम केलं आणि 5 वर्ष आता माजी आमदार असताना काय काम केलं यांनी स्पष्टपणे सांगितलं. खरं तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राकरिता समोरच्यांचे काय प्लॅन आहे, काय ब्ल्यूप्रिंट यांच्याकरिता आहे, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी कशाप्रकारे हे कामं करणार आहेत किंवा करत आहेत यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण सुद्धा ही आजची व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.